तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकते तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला. प्रत्येक क्षणाला महाराजांचे नामस्मरण सुरू ठेवा. दुःखच्या वेदना कमी होतील व सुखाचा द्विगुणित होईल. जगाला आपले दुःख किती मोठे आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला सांगा की आपले स्वामी किती मोठे आहेत. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर कमेंटमध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्यावर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे, तुम्ही आमच्या संकटांना नक्कीच धावून याल, असं टाईप करा. आणि मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच लाईक करा. व मित्रांनो, मीही स्वामींकडे हीच इच्छा व्यक्त करेल की तुमच्या सर्वांच्या इच्छा मनापासून पूर्ण झाल्या पाहिजे आणि तुमच्या संकटांना स्वामी धावून आले पाहिजे, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करेल. साष्टांग नमन हे माझे श्री स्वामी समर्था. भक्ती करता मनोभावे स्वामी समर्था नमो नमः. प्रथम नाव ते स्वामी, दुसरे समर्थाय ते, तिसरे ते कृपा सिंधू, चौथे अवधूताय ते, पाचवे ते निर्गुणाय, सहावे त्रिगुणात्मक, सातवे ते चिंतनाय, आठवे गिरिजापती, नववे ते अन्नदाय, दहावे विश्वव्यापक, अकरावे मुळाय ते, बारावे अक्कलकोट वसे. स्वामी नावे अशी 12, तिन्हे संध्या म्हणे नर, भिऊ नकोस म्हणे स्वामी मी तुझ्या पाठीशी असे. विद्यार्थ्याला मिळे विद्या, मोक्षार्थ्याला मिळे गती, पंचपदार्थाला परमात्म आणि भक्त्यार्थ्याला अमृतत्व. जपे श्री स्वामी समर्थ श्रोत, लाभे निश्चित हे फळ, नामस्मरण पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. महाराजांनी रचलेले झाले संपूर्ण श्रोत हे, जनकल्याणासाठी पठण्यात अनुवादिले. हे श्री स्वामी समर्थांनी हे श्रोत आपल्यासाठी लिहिलेले आहेत, तर तुम्ही हे दररोज वाचले पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे, इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. श्री स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्थ, असे मी तुम्हाला नमन करतो. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जसे जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत, म्हणून फक्त त्यांनाच आपण श्री स्वामी समर्थ असे म्हणतो. म्हणून लक्षात ठेवा की ते सर्व काम करण्यासाठी समर्थ आहेत व त्यांना तुम्ही कोणतीही कामे सांगितली तर तुमची कामे ही सफल होणारच हे निश्चित आहे. मित्रांनो, दिवा स्वतः जळत राहतो, त्याचा शांत मंद अशा प्रकाशामध्ये भगवंताचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटावे तेही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. बघता तुझ्या शरीररूपी गाभाऱ्यातल्या मनातल्या वेगवेगळ्या शंकांचा अंधार तू स्वतः दिवा देऊन जर तुझ्या चित्तात प्रकाश पाडलास तर तुझ्या स्वार्थरूपी मनाचा म्हणजेच त्या अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर एक पवित्र शुद्ध असे पीठ दिसायला लागेल. त्याचे तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्ती मार्गामध्ये येशील. एकदा का तू या अंधारातल्या मनाला प्रकाशात येण्यासाठी म्हणून हट्ट केलास आणि तो हट्ट घट्ट धरून या स्वामीरायाची चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस तर सद्गुरूंचे रूप सुस्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत भासमान होऊ लागेल आणि तू या भक्ती मार्गातून गुरुमार्गाचा महान मार्ग शोधशील. क्षणार्धात लख प्रकाश पडावा अशी स्थिती होऊन तू शोधत असलेल्या गुरुमार्ग तुला दिसू लागेल. एखाद्या प्रचंड सागरामध्ये जीवन नौका पुढे सरकावी तशी तू ती हाकरशील आणि तुझ्या जीवनात पुढे पुढे जात राहशील. त्या सागराच्या क्षितिजावर तेजाचा दिव्य असा तेजोमय निधी ज्ञानरूपाने लावून तुला अनंत प्रकाशाचा नक्कीच लाभ होईल. म्हणून तुम्ही स्वामींची सेवा ही नक्कीच केली पाहिजे. स्वामी आई, स्वामी बाप, स्वामी निवारिल भवताप, स्वामी बंधू, स्वामी सखा, स्वामी आमुचा पाठी राखा, स्वामी नियता, स्वामी प्रभू, स्वामी विष्णू, स्वामी शंभू, स्वामी वैद्य, स्वामी दवा, स्वामी पिठातील दुदैवा व स्वामी साधन साध्य तसे, स्वामी दैवत अनन्य असे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, त्यांनी आपल्याला एक तारक मंत्र दिला आहे, तर तो तारक मंत्र तुम्ही दररोज ऐकला पाहिजे किंवा वाचला पाहिजे. त्याने तुमचे संकट भरपूर नाहीशी होतील. तो कसा
निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी आपल्याला प्रचंड स्वामी बळ व पाठीशी ते आपले बळ देत आहेत. फक्त तुम्ही तुमची कामगिरी व्यवस्थित पार पाडा व तुम्ही पुढे चालत राहा. ते अशक्य ही गोष्टी शक्य तुम्हाला करून दाखवतील. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आगे विन काळ ही नानेही त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे सगळं शून्य आहे व तिथूनच जग पुढे चालत आहे. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. त्यांच्या भक्त स्वयंप्रारब्ध ते घडवत असतात व त्यांचे सगळे प्रारब्ध नंतर नष्ट करून ते त्यांना सुखी ठेवत असतात. आज्ञेविना काळ ही नानेही त्याला. स्वामींच्या आज्ञेविना कोणत्याच माणसाला ते घेऊ शकत नाही. म्हणून तुम्ही मरणालाही भिवू नका. स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी आहेत. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. तू भीतोस कशाला? तुझ्या पाठीमागे एवढी स्वामी शक्ती उभी आहे ना, मग भिण्याचं काही कारण नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. ज्याचा जन्म मृत्यू हा खेळ आहे त्याचा तू बाळ आहे, मग तू कशाला घाबरतोस असे या वाक्यात आपल्याला दिसून येते. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. तुम्ही श्रद्धा ही स्वामींवरच ठेवली पाहिजे व त्यांचे नामस्मरण केले पाहिजे. त्याशिवाय तुम्ही कसले स्वामी भक्त? तुम्ही जर नामस्मरण करत नाही व तुम्ही तारक मंत्र म्हणत नाही तर तुम्ही स्वामी भक्त कसे? स्वामींची सेवा करा, तुम्ही स्वामी भक्त नक्कीच व्हाल. कितीदा दिला तिने त्यानेच हात, नको डगमगू स्वामी देतील हात. त्यांनी आपल्याला कितीदा हात दिला आपल्या संकटांमध्ये, आपल्याला ते आपल्या पाठीशी उभे राहिले. तुम्ही अजिबात डगमगू नका. स्वामी तुम्हाला नक्कीच त्यांची साथ देतील. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ गे आठ वीरे प्रचिती, न सोडती कदा दया स्वामी देती हाती. मित्रांनो, या स्वामींचे नामस्मरण तुम्ही नक्कीच करा आणि सर्व पंचप्राणामृतात फक्त स्वामीच आहेत एवढं लक्षात ठेवा. आपण कितीही काही केलं तरी जीवनात आपल्याला काही गोष्टी अशा असतात ज्या मिळू शकत नाही. त्याही जर आपण स्वामींची सेवा केली त्याही तुम्हाला मिळतील, कारण स्वामींकडे अशक्य असे काहीच नाही. स्वामी नामस्मरणाचे महत्त्व. स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्थान होईल. भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल. चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल. झोपताना नाम घेतलं तर ती ध्याननिद्रा होईल. काम करताना नाम घेतले तर ते कर्मभक्ती होईल. घरात नाम घेतले तर घर मंदिर होईल. त्यामुळं स्वामींचे नामाला भरपूर महत्त्व आहे. देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. यापेक्षा आणखी काय देणार देव? म्हणून स्वामींची भक्ती सोडू नका. त्यांची भक्ती कायम करत राहा. जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म. स्वामींची सेवा करा तुम्ही आजन्म. स्वामी नाम किती असे गोड, मदचाही नाही काही मोल. प्रपंचामुळे कमी होतो सेवा, म्हणून येतो पुन्हा नरजन्मा. मागच्या जन्माची सेवा पूर्ण करून घ्यावी. पुन्हा जन्म मिळाला तर तुमची सेवा घडावी. नाम तुमचे घेता दुःखाची वाट सुखी होते. दुःख कमी नाही झाले तरी सोसायचे बळ मिळते. जे हवे असते ते जरी मिळत नाही, आपल्यासाठी चांगले ते स्वामी देईल. जाणारा प्रत्येक क्षण तुमच्या इच्छेनेच जातो, म्हणूनच येणारा प्रत्येक क्षण सुखदायक वाटतो. आधार असला की हिंमत मिळते. अंधारातही प्रकाशाची वाट मिळते. स्वामी आधार तुमचा असला की अमावस्येलाही पौर्णिमेचा प्रकाश मिळतो. तुमच्या नामात स्वर्गाचा सहवास लाभतो. स्वामी तुमचे तेज सूर्यचंद्राच्या पलीकडे, तुमचा कृपेचा सागर समजण्या पलीकडे असे माझे स्वामी. स्वामींची ही भक्ती पण प्रेमळ मनाने आणि निथळ मनाने करावी. स्वामी नक्कीच तुम्हाला पावतील. स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना स्व अनुभवातून तुम्ही काय काय गोष्टी शिकल्यात? त्या गोष्टी म्हणजे स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवा ही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे.
आपण का विसरून जातो की संकट किती मोठं असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत कधीच. नेहमी ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. म्हणून स्वामींची सेवा सोडू नका. व कोणी सोडत असेल तर त्याला सांगा तुमचे यश हे आता थोडंच पुढे राहिले आहे. म्हणून तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका व त्यानुसार कार्य करत राहा. तुम्हाला एक दिवशी नक्कीच यश मिळेल असं तुम्ही त्यांना सांगा. त्यांना सांगा स्वामींची सेवा अजिबात सोडायची नाही काहीही झालं तरी. कारण स्वामी हे आपली परीक्षा घेत असतात. मित्रांनो, नामस्मरणाचे महत्त्व काय असे तुम्हाला कोणी विचारलं तर त्यांना सांगा, एक म्हणजे प्रारब्धाची तीव्रता नक्कीच कमी होते. 2 म्हणजे समाधान मिळते. 3 वास्तू शुद्ध होते. 4 म्हणजे प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते. 5 म्हणजे घरात सात्विकता वाढते. 6 म्हणजे सांसारिक अडचणी कमी होतात. 7 म्हणजे प्रेमभाव निर्माण होतो. 8 म्हणजे घरात भगवंताचा वास राहतो. 9 म्हणजे काळजी मिटते, भीती जाते. 10 म्हणजे संकटाला समोर जातात येते व 11 म्हणजे स्वभावात बदल होतो. 12 म्हणजे आपल्या गरजा कमी होतात. 13 म्हणजे आपल्या सद्गुणात जलद गतीने वृद्धी होते. 14 म्हणजे सद्गुरूंचा कृपाशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो. 15वं म्हणजे अखंड अनुसंधानानुसार नंतर भगवंताची नक्कीच भेट होते. म्हणून नामस्मरणामध्ये भरपूर ताकद आहे. गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. मित्रांनो, नित्य स्मरावे स्वामींना. दत्त स्वरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार. काम क्रोध करतो सर्व नाश. अतिलोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी. व्यर्थ बोलेले तो होईल दुखी. समर्थ नामास रोज स्मरावे. माय बापास कधी न बुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार. स्वामी नामात सुख ते अपरंपार. ते सुख आपल्या नामात असतं. मित्रांनो, वेळ निघून जाते. आपले घर, आपले आई वडील, घरचे जेवण, फ्रेंड्स यांच्यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या समोर असताना त्यांची किंमत कळत नसते. पण एकदा किती गोष्ट दूर झाली, दिसेनाशी झाली, तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युएबल होते हे लक्षात यायला सुरुवात होते. टाइम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो. खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. मित्रांनो, सोडून द्यायला तुम्ही शिकलं पाहिजे. लक्षात ठेवा, हा असं वागला, तो तसं वागला, हा असं बोलला, याने विश्वासघात केला. अरे मित्रा, किती त्रास करून घेशील. कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला नक्कीच सुरुवात करा. मित्रांनो, शांतपणे तुम्ही गोष्टी ऐका. कुठलंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल, झेपेल एवढंच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खच आपटशीर ठेवावा. तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधी न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही नक्कीच ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढावली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई वडील, जीवनभराच्या साधीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांचा तुमच्या हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव, यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ घाला.
संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादींचा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहीत असतं, तरीही आपण घावतो व ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही. एवढं लक्षात ठेवा. परिवार आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने पाळावयाचे काही नियम असतात. एका वेळेस एकाने चिडावे, चूक झाली तर मान्य करावी, माफी नंतर मागितली तरी चालेल. घरात प्रत्येक गोष्ट बोलावी, लपवाछुपवी नको. घरातील प्रत्येकाला, लहान मुलांना पण मन आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवावे. त्यानुसार तुम्ही घरात निर्णय करावे. आपला नवरा किंवा मुलगा हा फक्त आपल्यालाच मालकीचा आहे ही भावना पहिले काढून टाका आणि त्यांना मुक्त ठेवा. पण एवढेही मुक्त ठेवू नका की ते तुम्हाला सोडूनच जातील. स्पेस देणे आणि दिलेल्या स्पेसचा नीट वापर करणे, अतिरेक न करणे आपली जबाबदारी आहे. म्हणून मुलांनी समजून घेतलं पाहिजे. आपल्या कलागुणांना वेळ द्या. दुसऱ्याच्या कलागुणांचं कौतुक करा. दुसरे आपलं कौतुक करत नाहीत याचा विचार नक्कीच करू नका. थोडं दुसऱ्यासाठी काही केलं तर काही फरक पडत नाही. करा पण बोलून दाखवू नका. आपला स्वभाव जसा आहे तसाच दाखवा. आपण खूप काही तरी विशेष करतोय असा समज मनातून काढून टाका. बोला, विचार करा. मग सगळं घरात माहेरच्यांच्या ह्यात अजिबात ओढू नका. त्यांना सांगून त्रास मात्र दोघांना होणार एवढं लक्षात ठेवा. जिभेवर खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. जीवन हे सुंदर आहे, मी त्याला आणखी सुंदर करणार आहे हे लक्षात ठेवा. सोडून द्यायला शिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात राहा. सारखं सारखं रडू नका. डोक्याला त्रास देणारा सहवास नक्कीच नको आपल्याला. लक्षात ठेवा, नात्याला गच्च मिठी मारलीच पाहिजे. नाता कोणतंही असो, मतभेद किती असो, संबंध तोडण्याची भाषा मुळीच कधी करू नये. प्रत्येक माणूस वेगळा, विचारसरणी वेगळी. मनुष्य जन्मात तुझी कहाणीच आगळी वेगळी. बापासारखा मुलगा नसतो, मुलासारखी सून नसते. नवरा आणि बायकोचे तरी कुठे तेवढे पटत असते. जरी नाही पटले तरी गाडी मात्र हाकायची असते. अबोला धरून विभक्त होऊन सारं गणित चुकायचे नसते. काही धरायचं असतं, काही सोडायचं असतं. एखाद्या वेळेस भिंसलं म्हणून एकमेकाला सोडायचं नसतं. चुकल्यावर बोलावं, बोलल्यावर ऐकून घ्यावं. एकांतात बसल्यावर अंतरंगात डोकवावं. राग मनात ठेवला म्हणून कोणाचं भलं झालं का? बिनफुलाच्या झाडाजवळ पाखरू कधी आलं का? समोरची व्यक्ती चुकली तरी प्रेम करता आलं पाहिजे. झालं गेलं विसरून जाऊन गच्च मिठी मारली पाहिजे. स्वागत होईल ना होईल, जाणं येणं चालूच ठेवलं पाहिजे. समोरचा जरी चुकला तरी म्हणा, खुशाल ठेव देवा त्याला, असं म्हणलं पाहिजे. आयुष्य खूप छोटं आहे, हा म्हणता संपून जाईल. प्रेम करायचं राहिलं म्हणून शेवटी खूप पश्चाताप होईल. लक्षात ठेवा, नात्यापेक्षा दुसरं काही मोठं नाही. आपलं माणूस आपल्याजवळ यासारखी श्रीमंती नाही. म्हणून माणसं जपायला नक्कीच शिका. मित्रांनो, स्ट्रेस नव्हे तर ताण. कोणत्या शब्दात नशीब कधी उडेल काही सांगता येत नाही. सध्या स्ट्रेसची प्रचंड चलती आहे. ज्याला त्याला स्ट्रेस असतो. ती सिच्युएशन स्ट्रेसफुल असते. आता गंमत बघा, खरं तर स्ट्रेस हा शब्द उच्चारायला अगदी कठीण. स, त आणि र एकत्र आणि या अर्थाचे आपले मराठी ताण आणि तणाव मात्र अगदी सोपे. पण आपण ते नाही वापरणार. आपण स्ट्रेसच गोंड दामटणार. मी म्हणतो कशाला, काय साध्य होतं या हट्टाने. आता यापुढे हल्ली वर्कप्लेसमध्ये खूप स्ट्रेस आहे वगैरे भंपक वाक्य वापरण्याऐवजी हल्ली कामाचा खूप ताण आहे अशी जोरदार वाक्य वापरा. आणि स्ट्रेसफुल सिच्युएशन फेस करण्यापेक्षा तणावाच्या प्रसंगाला धीराने तोंड द्या. मला तर वाटतं नुसती भाषा बदलली तरी तणाव पुष्कळ कमी होईल. विश्वास नाही बसत, एकदा करून तर पहा. आणि हो, आपण मराठी बोलतो तर कधीच इंग्रजीचा वाटू वगैरे विचार मनाला शिवू देऊ नका. व त्यानुसार आपली मराठी अगदी समृद्ध भाषा आहे. अभिमानाने वापरा ती व त्यानुसार पुढे चालत राहा. मित्रांनो, जगता तुम्हाला आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं हो, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व उजळायला आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काळजी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पाप कसंही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहज करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्यानं सोंग घेऊन
वेडं होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम असेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि शत्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. जगणं खूप महत्त्वाचं आहे व त्या आनंदाने जगायला हवं व जीवनाची मजा घेऊन जगायला हवं. दुर्लक्ष करायला पण तुम्ही शिकलं पाहिजे. जसं तुम्ही जगायला शिकलात तसं दुर्लक्ष करायला पण शिका. काही गोष्टी दुर्लक्ष केल्याने स्वाळ होऊन जातात. लोहाराच्या बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला. तेथे सापाच्या रुचीची कोणतीही गोष्ट नव्हती. तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झाली. घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने करवताला चावलं. सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले. पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून आणि गुदमरून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला करवतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला. तो इतर कोणत्याही कारणास्तव नाही, स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता. कधीकधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो, पण कालांतराने आपल्याला कळते की आपण स्वतःचे जास्त नुकसान केले आहे. कधीकधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना, काही लोकांना, काही अपघातांना, कोणाच्या बोलण्याला दुर्लक्ष केले पाहिजे. स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा. आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया दाखवावीच. कधीकधी आपल्या काही प्रतिक्रिया केवळ आपल्या वेदनाच देऊ शकतात. एवढं लक्षात ठेवा आणि आयुष्यात पुढे चालत राहा. मित्रांनो, एक सांगू का? टेन्शन तुम्ही अजिबात घ्यायचं नाही. आयुष्य बिंदास जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध नसतो. कुणी किती वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचे. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता नक्कीच घालवत असतात. त्यामुळं हे तुमच्या हातात आहे. काही माणसांच्या डोळ्यात लहान सहान कारणांमुळे पाणी येतं. ती माणसं कमकुवत नसतात हो. त्यांचं मन प्रेमळ असल्याने अशी माणसे लगेच हळवी होतात. अशी माणसे तुम्हाला जर कधी वेदना देतील तेव्हा त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमच्यावर असलेले अमाप प्रेम हाच असेल. अशा माणसांना कटू शब्दाने चुकावू नका व दुखावू नका. त्यांच्या अश्रूंना हसण्यावारी घेऊ नका. त्या अश्रूंचं मोल समजा, जाणीव असू द्या. जगात खूप माणसे तुम्हाला आपलेपणा दाखवतील, पण हळव्या माणसांच्या मनात खरोखर प्रेम असते. ते प्रेम ओळखा आणि लक्षात ठेवा. आरसा आणि मन दोन्ही सारखेच. फरक इतकाच, आरशात सगळे दिसतात आणि मनात फक्त आपलेच दिसतात. एवढं लक्षात ठेवा. एक मानसशास्त्रीय सत्य: खूप गोड बोलणारी, अति नम्रता दाखवणारी, पाया पडणारी आणि स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड आणि बेरकी, संधिस्वादू व विश्वासघातकी असतात. तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षड्यंत्र ती रचत असतात. याउलट जी माणसं तोंडावर रागाने कडवट, टीकात्मक, जहरी, फटकळ पण स्पष्ट बोलतात, त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं. विश्वासघात करणं, फसवणं त्यांच्या रक्तात नसतं. ती खरंच मनमोकळी व विश्वासू असतात. म्हणून जीवनात आपण काही शिको अथवा ना शिको, पण माणसं वाचायला नक्कीच शिकलं पाहिजे. त्याने आपला भरपूर फायदा मिळतो व आपला भरपूर वेळही वाचतो. मित्रांनो, उगाच टेन्शन कशाला घ्यायचं? कुणासाठी किती काही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिंदास जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. जर तुम्ही कोणी कितीही वाईट बोललं किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही.
फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचे, कोणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. लक्षात ठेवा, जिंदगीत जर तुम्ही खूप आनंदाने जगलात आणि काहीच टेन्शन तुम्ही घेतलं नाही, तर तुम्ही भरपूर वेळा अशा काही गोष्टी करून जाता की तुम्हाला त्या आठवण राहतात व त्यानुसार तुम्ही आयुष्याचे धडे गेलेत असता. आयुष्य खरं तर साधं सरळ असतं. माणूस त्याला विनाकारणच गुंतागुंतीचं करण्याच्या मागे लागलेला असतो. आयुष्य म्हणजे काय आहे हे शिकण्यासाठी तत्वज्ञानाची मोठी मोठी पुस्तके वाचण्याची काही एक गरज नाही. आयुष्य देखील ते धडे गिरवत राहिलं तरी पुरेसं आहे. कारण आयुष्याचे धडे पुस्तकातल्या धड्यांपेक्षा जास्त साधे सरळ असतात आणि माणसाला पुस्तकातल्या धड्यांपेक्षा केव्हाही जास्त शिकवतात. कारण अनुभव माणसाला भरपूर काही शिकून जातात आणि अनुभवानुसार ते त्यांना समजत जातं की आपल्या कोण गरजेचं आहे आणि कोण नाही. कधी कधी आपण स्वतःला आरशात कितीही निहाळलं तरी नीटसं समजू शकत नाही. कारण कधी कधी स्वतःला समजून घेण्यासाठी स्वतःच्या दृष्टीने नव्हे तर इतरांच्या दृष्टीने पाहण्याची जास्तच गरज असते. म्हणून इतर लोक आपल्याविषयी काय बोलतात तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे व त्यानुसार आपण पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. मित्रांनो, ध्येय सुखी होणं आणि यशस्वी होणं या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पैसा कमवा, माणसे जोडा, वेगवेगळे हजार उद्योगधंदे करा. पण तुम्हाला जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर आयुष्यात काहीतरी का होईना ध्येय ठेवा. ते ध्येय गाठण्यात तुम्ही अपयशी व्हाल किंवा यशस्वी व्हाल, पण अविरत ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात व प्रवासात तुम्हाला दुःखी व्हायला कधी एक क्षण देखील वेळ मिळणार नाही. हे मात्र तेवढंच खरं आहे असं लक्षात ठेवा आणि त्यानुसार पुढे चालत राहा आणि जीवनाचा प्रवास अगदी आनंदाने जगा. आणि तसंच तुम्ही तुमच्या जीवनात भरपूर काही गोष्टी करता तर त्या एकदम तुम्ही एक्सपिरियन्सने व तुमचा जो अनुभव आहे त्याने जगा. कारण तुम्ही जे मागं चुका केल्या त्या परत चुका करू नका व तुम्ही आयुष्यात पुढे एकदम लोकांवर पण विश्वास ठेवू नका. कारण लोकांवर विश्वास ठेवला तर विश्वासघात करणार. म्हणून कोणावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा. मित्रांनो, तुम्ही हसला तर ते जळतील, तू रडला तर ते हसतील, काही नवं केलं तर पाप म्हणतील, जुन्यात अडकून राहिला तर श्राप म्हणतील, गमावलं तर दळेद्री म्हणतील, कमावलं तर माज म्हणतील, पुढे निघाला तर मागे ओढतील येतील, मागे राहिला तर तुडवतील, तू हात दिला तर साथ म्हणतील, तू तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील, कौतुक केलं तर वाह म्हणतील, उणीव दाखवली तर जा म्हणतील, काही केलं तर काय केलं म्हणतील, नाही केलं तर काय काय केलं म्हणतील. म्हणून तू जग तुला हवं तसं मित्रा, जगाचं काय ते काहीही म्हणतील. म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नको आणि बिंदास जीवन जग. जीवन असंच जगायचं असतं. थोडं दुःख थोडं सुख झेलायचं असतं. कळीसारखं सुंदर फुलात उमलायचं असतं आणि जीवन असंच जगायचं असतं. वाऱ्यासंगे भिरभिरायचं असतं, उन्हासंगे तळपायचं असतं, पावसासंगे बरसायचं असतं. जीवन असंच जगायचं असतं. उत्तरासंगे दरवळायचं असतं, भोंग्यासोबत गुणगुणायचं असतं. जीवन असंच जगायचं असतं. फुलपाखरासारखे फिरायचं असतं, सप्तरंगात डुबायचं असतं. जीवन असंच जगायचं असतं. भूतकाळासंगे आठवायचं असतं, वर्तमानासंगे खोलवायचं असतं. जीवन असंच जगायचं असतं, अगदी प्रेमाने आणि आपल्या मनाने. म्हणून आयुष्य तेच आहे, आयुष्य तेच आहे, स्वप्न खोटेच आहे, भानावर येताच वास्तवाचे चटकेच आहे. आयुष्य तेच आहे, मधुर गाणेच आहे, निसर्ग छेडी रंगीत लयबद्ध होणेच आहे. आयुष्य तेच आहे, माणसांचे मळेच आहे, एखाद दुसरा सजीव बाकी निर्जीव पुतळेच आहेत. आयुष्य तेच आहे, सांगतात सारे आहे, एकसारखं वाटत नाही, आयुष्य कुठेच आहे. आयुष्य तेच आहे, अंधा तरी वाटेचं आहे, मृत्यूचं एक सत्य बाकीचं खोटेच आहे. आयुष्य तेच आहे, सौंदर्यावर भाळलेच आणि मी मागितला चंद्र हात पोळलेच आहे. आयुष्य तेच आहे, वेडे म्हणणारे खुळेच आहेत, शहाण्यांची ओळख वेड्यामुळेच आहे. आयुष्य तेच आहे, प्रश्न वाकडेच आहे, मनाला जे पटलं मेंदूसाठी ते कोडेच आहे. म्हणून आयुष्य एकदम आनंदाने जगा आणि नाती जपा व माणुसकी जपा. आणि माणुसकी जर जपली तर तुम्ही भरपूर पुढे जाल. माणुसकीमध्ये सर्व काही आहे. आपण जर कोणाला मदत केली नाही तर माणुसकी संपून जाईल व आपल्यावरून जग बदलेल असे आपण नक्कीच वाटले पाहिजे आपल्याला व त्यानुसार आपण केले पाहिजे. मित्रांनो, काही माणसं एकटी असतात. हसण्याची माझ्या वाटेल नवल लोकांना, कारण दुःखाचा बाजार मी मांडला नाही. होते प्राक्तन माझ्या स्वीकारले ते, अन्य कशाशी आस मी केलीच नाही. हाय ओळखण्यास कठीण पिंड माझा, जगण्याची माझ्या तरा कुणा कळलेच नाही.
भेटले जे कुणी आपलेसे, केले तयांना नाही भेटले जे त्यांच्या पिछा केलाच नाही. भले तुलनेत इतरांच्या पावलो काही उणे मी, ठेवून गहाण स्वाभिमाना, मार्ग झालाच सोडलाच मी. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, एकटा माणूस भरपूर काही गोष्टी चिंतन करत असतो, त्याच्या मनात भरपूर काही असतं. म्हणून एकटं मन कुविचाराचं धन असं म्हटलेलं आहे. तर त्यानुसार तुम्ही चाललं पाहिजे. कारण तुम्ही एकटे राहू नका, तुम्ही फॅमिलीत राहा व कोणाच्या तरी सहवासात राहा, म्हणजे तुमचं मन रमून राहील. नाही ते एकट्या मनाला काय काय भरपूर काही विचार येतात. तर चुकीचे विचार आपण केले नाही पाहिजे व आपल्या मनावर आपण नियंत्रण ठेवले पाहिजे. मित्रांनो, मनाचे कार्य. तुमचं मन ही तुमची अमूल्य अशी संपत्ती आहे. या संपत्तीचा उपयोग तुम्हाला तेव्हा करता येईल जेव्हा तिचा वापर कसा करायचा हे तुम्ही शिकाल. आपण आधीच्या प्रकरणात पाहिलं की मनाचे 2 स्तर असतात, एक अंतर्मन आणि दुसरं बाह्यमन. आपल्याला सतत काही ना काही विचार करण्याची सवय असते. आपण आपल्या बाह्यमनात सतत काही ना काही विचार करत असतो. हेच विचार आपल्याही नकळत आपल्या अंतर्मनात झिरपत असतात व त्या विचारानुरूप अंतर्मन आपली परिस्थिती निर्माण करतं. आपलं अंतर्मन हे सर्जनशीलतेचं प्रतीक आहे. तुम्ही जर सतत चांगला विचार करण्याची क्रिया केली तर त्याच्या प्रतिक्रियानुरूप तुमच्या चांगलेच फळ मिळेल. पण नकारात्मक किंवा वाईट विचार केला तर त्याची प्रतिक्रिया देखील नकारात्मकच मिळेल. इतक्या साध्या सरळ पद्धतीनं मनाचं कार्य चालतं. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या अंतर्मनानं जर एखादा विचार स्वीकारला तर तो लगेच अंमलात आणायला ते सर्व शक्तीनिशी कार्य करायला सुरुवात करतं. एक सरळ सत्य म्हणजे अंतर्मन आपण केलेल्या चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या व विचारांना आलात आणायला सारख्याच रीतीनं कार्य करतं. या नियमानुसार जर आपण नकारात्मक विचार केले तर आपल्या अपयशाला उत्पन्न करण्यास आपलेच नकारात्मक विचार कारणीभूत ठरतील. जर आपण नेहमीच सकारात्मक विचार आणि विधायक रचनात्मक विचार केले तर आपण नेहमीच आरोग्य, सुख, संपन्न आणि आनंददायी जीवन जगू शकू व यशाची अनुभूती आपल्याला आल्या वाचून राहणार नाही. तुमच्या मनाची शांती आणि निरोगी शरीर तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करायला जाणीवपूर्वक प्रयत्न करू लागला. तुम्ही प्रकर्षानं केलेला विचार, मग तो कुठलाही असो, त्याची तीव्रता लक्षात घेऊन तुमचं अंतर्मन तो विचार स्वीकारतं आणि त्यानुसार कृती करायला सुरुवात करतं. एकदा का तुम्ही तुमच्या अंतर्मनाला तुमचे विचार स्वीकारायची सवय लावली तर तुमचं अंतर्मन तुम्हाला सुख, दुःख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य आणि शांती प्रदान करेल. तुम्ही फक्त आज्ञा करा आणि तुमचं अंतर्मन पूर्ण निष्ठेनं त्यावर कार्य करून तुम्ही त्याला दिलेली आज्ञा पाळेल. तुमच्या मनाचा नियम हा आहे की तुम्हाला मिळणारी अंतर्मनाची प्रतिक्रिया ही तुमच्या बाह्य मनातील विचारांवर आधारित असते. मानसशास्त्रज्ञ आणि मानस चिकित्सक यांच्या मताप्रमाणे जेव्हा तुमच्या अंतर्मनाकडे विचार पाठवले जातात तेव्हा त्याचे ठसे मेंदूच्या पेशींवर उमटतात. अंतर्मनानं एखाद्या विचाराचा स्वीकार केला की लगेच तो विचार अंमलात आणायला ते सिद्ध होते. हा हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही आयुष्यभर जे ज्ञान मिळवलं आहे ते सगळं विचारांच्या सहाय्यानं अंतर्मनाद्वारे उपयोगात आणलं जातं. तुमच्यातील अपार शक्ती, ऊर्जा आणि शहाणपण ते हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी उपयोगात आणतं. आपला मार्ग मोकळा करण्यासाठी ते निसर्गाच्या सर्व नियमांचा अवलंब करतं. काही वेळा समस्यांचं समाधान हे तात्काळ देतं तर काही वेळा त्याला ते समाधान शोधायला, त्यावर तोडगा काढायला काही दिवस, काही आठवडे, काही महिने किंवा त्याहूनही जास्त वेळ लागू शकतो. तो तोडगा काढण्याचे मनाचे मार्गही अनाकलनीय असतात. मित्रांनो, बाह्य मनातील व अंतर्मनातील फरक काय असतो बरं, आपण तो पाहून घेऊ. इथं लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी की अंतर्मन व बाह्यमन ही 2 वेगवेगळी मन नसून ती एकाच मनाची कार्य करण्याची 2 भिन्न क्षेत्र आहेत. तुमचं बाह्यमन हे तार्किक मन आहे. त्याचा वापर तुम्ही घर निवडताना, कपडे निवडताना, एखादं पुस्तक निवडताना, आयुष्याचा जोडीदार निवडताना करता. एकीकडे तुम्ही तुमचे सर्व छोटेच नाही तर खूप मोठे निर्णय तुमच्या बाह्यमनाच्या मदतीनं घेता, तर दुसरीकडे जाणीवपूर्वक कोणतेही निर्णय न घेता तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराचे कार्य उत्तम प्रकारे चालवत असते. जसे की हृदयाचे कार्य, रक्ताभिसरण, पचनक्रिया. तुम्ही या प्रकर्षानं आणि अथवा तीव्रतेनं केलेला कुठलाही विचार तुमचं अंतर्मन स्वीकारतं. तुमच्या बाह्यमनासारखे ते त्या विचारांवर वितर्क करण्यात वेळ घालवत नाही, तसंच त्या विरोधात वादही करत नाही. तुमचं अंतर्मन हे अशा जमिनीसारखं आहे जी चांगल्या वाईट सर्व प्रकारच्या बियांचा स्वीकार करते. तुमचे सक्रिय विचार म्हणजेच बीज असतात.
नकारात्मक व विध्वंसक विचार अंतर्मनात नकारात्मक रूपानं कार्य करत असतात. लवकर किंवा काही कालावधीनंतर ते प्रकटतात आणि तुमच्या विचारांच्या आशानुरूप बाह्य अनुभवाचं रूप घेऊन येतात. व लक्षात ठेवा, तुमचे विचार चांगले आहेत की वाईट, खरे आहेत की खोटे हे सिद्ध करण्याच्या भानगडीत तुमचं अंतर्मन पडत नाही. ते फक्त तुमच्या विचारांच्या क्रिया किंवा सूचनेच्या प्रकारानुसार प्रतिक्रिया देत असतं. उदाहरणार्थ, जर तुमच्या बाह्य मनानं एखादी गोष्ट खरी मानली, जरी ती खोटी असली तरी तुमचं अंतर्मन त्या गोष्टींचा सत्य म्हणून स्वीकार करेल व त्यानुसार परिणाम देऊ लागेल, कारण तुमच्या बाह्य मनानं त्या गोष्टीला सत्य मानले आहे. मानसशास्त्रज्ञांनुसार केलेले विविध प्रयोग आज मी तुम्हाला सांगतो. संमोहन निद्रेच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांवर मानसशास्त्रज्ञांनी व अन्य शोधकांनी बरेच प्रयोग केले आहेत. या संशोधनानं हे स्पष्ट दाखवून दिलं आहे की तर्क करण्यासाठी आवश्यक असलेले विश्लेषण, निवड व तुलना हे अंतर्मन करत नाही. ते फक्त तुम्ही दिलेल्या सूचनांचा स्वीकार करतं, मग ती खोटी का असेना. एकदा ती सूचना त्यांना स्वीकारली की मग ते त्याला दिलेल्या सूचनेनुसार प्रतिसाद देऊ लागतात. अंतर्मन हे किती सूचनाबरोबर कार्य करतं हे पुढील उदाहरणातून स्पष्ट होईल. जर एखाद्या अनुभवी संमोहन शास्त्रज्ञानं एखाद्या व्यक्तीला संमोहित करून त्याला सूचना दिली की तो नेपोलियन बोनापार्ट आहे किंवा अगदी लांडगा व बोका आहे, तर ती व्यक्ती अचूकपणे हुबेहूब तशीच वागू लागते. तेवढ्या काळासाठी तिचं पूर्ण व्यक्तिमत्व बदलून जातं. तिला संमोहित करण्यानं ती जी कोण आहे म्हणून तिला सांगितलं असेल तेच ती स्वतःला समजू लागते आणि त्यानुसार कार्य करू लागते. कुशल संमोहक तज्ज्ञ एकाच वेळी वेगवेगळ्या लोकांना संमोहित करून प्रत्येकाला वेगवेगळ्या अवस्थेत नेऊ शकतो. एखाद्याला सूचना देऊ शकतो की त्याला पाठीला खूप खास सुटली आहे, तर दुसऱ्याला सांगू शकतो की त्याच्या नाकातून रक्त वाहत आहे. तर एखाद्याला तू संगमरवरी पुतळा आहेस, तर आणखी एकाला सूचना देऊ शकतो की तू 0 अंशाच्या खाली गेलेल्या तापमानात थंडीनं काकडत आहेस. संमोहित झालेला प्रत्येकजण त्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करेल. त्यांना त्या वेळी सभोवतालच्या परिसराचा व प्रत्यक्ष परिस्थितीचा विसर पडलेला असतो. तुमचं बाह्य मन हे तार्किक मन आहे. ते सतत कोणत्याही गोष्टीवर तर्क करत असतं. दुसरं अंतर्मन हे अव्यक्तिगत असतं. योग्य अयोग्यतेची निवड करण्याची संधी त्याला नसते. तुमच्या बाह्य मनाचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्याचा सत्य म्हणून ते स्वीकारत आहेत. त्या दोन्हीतील फरक व दिलेल्या साध्या उदाहरणावरून स्पष्ट होतो. म्हणून तुमच्या बाह्य मनानं तुम्हाला सौख्य, शांती, आनंद, प्रेरणा अशा कल्पनांचा विचार करायला हवा, जेणेकरून तुमचं जीवन हे समृद्ध बनेल. मित्रांनो, वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ मन या संकल्पनांची स्पष्टता. बाह्य मनाचा संबंध नेहमीच वास्तव जगाशी येतो, त्यामुळे त्याला वास्तुस्थितीची जाणीव असते. आपल्याला लाभलेल्या पंचेंद्रियांच्या नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा मार्फत तो या जगाचं निरीक्षण करत असतो. यांच्या मार्फत तो सभोवतालच्या बऱ्याच गोष्टींविषयी माहिती व ज्ञान गोळा करत असतो. विविध अनुभव व अभ्यासाच्या माध्यमातून तो ज्ञान गोळा करत असतो. याआधीच आपण पाहिलं की बाह्य मनाचं महत्त्वाचं कार्य म्हणजे तर्क करणं. या सर्व गोष्टींमुळे बाह्य मनाला आपण अनेकदा वस्तुनिष्ठ किंवा तर्कनिष्ठ असं संबोधतो. समजा ग्रँड कॅनलला दरवर्षी भेट देणाऱ्या हजारो लोक पर्यटकांपैकी तुम्ही एक आहात. हे स्थळ पाहून तुम्ही असा निष्कर्ष काढला की हे स्थान म्हणजे जगातील अद्भुत नैसर्गिक आश्चर्यापैकी एक आहे. तुमच्या या निष्कर्षाला आधार असतो तुमच्या निरीक्षणाचा. त्याची अथांग खोली, पहाडांनी बनलेले संकीर्ण आकार, वेगवेगळ्या भौमितीय पातळींवरील रंगांची केलेली सुंदर उधळण, या गोष्टीचं निरीक्षण करून तुम्ही वरील निष्कर्ष काढलेला असतो. हे आहे बाह्य मनाचं कार्य. अंतर्मनाला सभोवतालच्या परिस्थितीची सहसा जाणीव नसते, अर्थात भौतिक अर्थानं नाही म्हणता येणार. अंतर्मन हे तुमच्या भावनांच्या, विचारांच्या, स्मृतींच्या भांडाराच्या सहाय्यानं अंतर्स्मृतीनं सगळ्या घटनांचा विचारांचा अर्थ लावते. जेव्हा आपली पंचेंद्रिये, कर्मेंद्रिये कार्य करत नसतात तेव्हा तुमचं अंतर्मन हे त्याच्या उच्च स्तरावर कार्यरत असतं. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा बाह्य मन कार्य करत नसतं तेव्हा किंवा ते निद्रावस्थेत असतं तेव्हाच तुमची प्रज्ञा, बुद्धी जागृत स्वरूपात प्रकट होते. व्यक्तिनिष्ठ मनाला तुमच्या पंचेंद्रियांची किंवा कर्मेंद्रियांची आवश्यकता नसते. ते तुमच्या डोळ्यांशिवाय हे जग पाहू शकतात. त्याच्याजवळ अंतेंद्रिय क्षमता आहे, त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या घटना ते पाहू शकतं, ऐकू शकतं. अंतर्मन हे आपलं शरीर सोडून दूर देशाची यात्रा करू शकतं आणि तिथून येताना ते सोबत तिथली अगदी तंतोतंत व खरी माहिती आणू शकतं.
अंतर्मनाच्या साह्यानं तुम्ही इतरांच्या मनातील विचार जाणून घेऊ शकता, बंद पाकिटातील मजकूर वाचू शकता, तसेच संगणकाचा वापर न करताही तुम्ही त्यातील माहिती आत्मसात करू शकता. प्रार्थनेची खरी कला आपल्याला तेव्हाच समजेल जेव्हा आपण बाह्यमन किंवा वस्तुनिष्ठ आणि अंतर्मन किंवा व्यक्तिनिष्ठ मनाच्या क्रिया प्रतिक्रिया जाणून घेऊ शकू. मित्रांनो, बाह्यमनाप्रमाणे अंतर्मन तर्क करण्यात का रममान होत नाही बरं? बाह्यमनाकडून विचारांच्या माध्यमातून मिळालेली माहिती खरी आहे की चुकीची हे पडताळून पाहण्याची क्षमता अंतर्मनाकडे नाही. त्यामुळे मिळालेल्या माहितीला विरोध करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. तुम्ही त्याला जी काही माहिती देता ती सत्य समजून तो स्वीकारतो आणि ती वास्तवात उतरण्यासाठी खटपट करायला लागतो. तुम्ही त्याला दिलेल्या सूचना चुकीच्या असल्या तरी ते त्या परिस्थिती, अनुभव आणि घटनांच्या रूपात साकार करते. अंतर्मन हे सवयींचं आधारस्थान असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या विचारांना योग्य दिशा देणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या बाबतीत घडणाऱ्या घटना म्हणजे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवून अंतर्मनात उमटवलेल्या क्रियांचा त्या प्रतिक्रिया असतात. म्हणून जर तुम्ही अंतर्मनाकडे अयोग्य विचार, चुकीच्या संकल्पना, विकृती अर्थाचा अनर्थ करणाऱ्या कल्पना, विचार पाठवत असाल तर त्या तातडीनं थांबवणं गरजेचं आहे. कारण या क्रियांचीच प्रतिक्रिया अंतर्मनातून उमटत असते. यशस्वी होण्यासाठी व समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. बाह्यमनाला ज्या प्रकारे विचार करण्याची सवय जडली आहे त्या विचारांना अंतर्मनावर खोलवर परिणाम होतो. जर तुम्हाला सर्जनात्मक, सुसंस्कृत आणि विकसनशील विचार करण्याची सवय असेल तर अंतर्मन त्याच प्रकारची परिस्थिती तुमच्या सभोवताली निर्माण करून प्रतिसाद देईल. तुम्ही कधी ताण, भय, नकारात्मक विचारांच्या प्रक्षोभक्ष व विचारांच्या आहारी गेल्याचा अनुभव घेतला आहे का? तसं झालं असेल तर त्यावर उपाय म्हणून तुम्ही आजपासून तुमच्या अंतर्मनाची ताकद ओळखून त्याला स्वतंत्र, आनंद आणि तणावरहित जीवन जगत असल्याचा सूचना सकारात्मक विचारांच्या माध्यमातून द्यायला सुरुवात करा. दैवी गुणांची एकरूप झालेलं तुमचं अंतर्मन आजपासूनच त्याला पूरक अशी परिस्थिती निर्माण करेल व त्यानुसार तुमच्या आजूबाजूला निर्माण करेल व तुम्हाला समृद्ध जीवन जगण्याची अनुभूती प्रदान करेल. मित्रांनो, स्वयंसूचनेची विलक्षण ताकद आहे. आपल्या शरीरात बाह्यमन हे द्वारपालाचे कार्य करतं. हे आत्तापर्यंत झालेल्या चर्चेवरून तुम्हाला लक्षात येईल की त्याचं सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे अंतर्मनाचे चुकीच्या विचारांपासून संरक्षण करणे. त्याच्यावर चुकीच्या विचारांचे संस्कार घडू नयेत म्हणून काळजी घेणं, चुकीच्या सूचनेपासून त्याला दूर ठेवणं. कारण आपले अंतर्मन हे सूचनांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. तुम्हाला कळून चुकलं आहे की अंतर्मन तुलना किंवा विरोध करू शकत नाही, तसेच तर्क करून स्वतःच काही गोष्टींना विचार करत नाही. हे सर्व काम बाह्यमनाचं आहे. अंतर्मन फक्त बाह्यमनानं दिलेल्या सूचनेला प्रतिक्रिया देतं. विविध कृतींपैकी एका कृतीची निवड कारणं व त्याला जमत नाही. त्याला बाह्यमनाद्वारे जे दिलं जातं तेवढं बघतं, ते स्वीकारतं. सूचनेत प्रचंड ताकद आहे व असते. कल्पना करा की तुम्ही इकडून तिकडे डोलणाऱ्या जहाजावर प्रवास करतात. एखाद्या घाबरट दिसणाऱ्या सहप्रवाशाकडे जा आणि त्याला म्हणा, अरेच्चा, तुम्हाला बरं वाटत नाही असं दिसतंय. तुमचा चेहरा बघा, किती पांढरा फकट पडलाय. समुद्री प्रवासांमुळे तुम्हाला उलट्या होतील असं दिसतंय. तुमच्या केबिनपर्यंत जायला मी तुम्हाला मदत करू का? हे ऐकून त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावरील रंग खरोखरच उडून जातील. कारण त्याला स्वतःला वाटणाऱ्या भीतीशी तुम्ही नुकत्याच त्याला दिलेल्या सूचना जुळणाऱ्या असतील. तो त्याच्या कॅबिनकडे जायला नक्कीच तुमची मदत घेईल. एकदा तो तिथे पोहोचला की तुम्ही त्याला दिलेल्या व त्यांना स्वीकारलेल्या सूचना खऱ्या होतील आणि तो लगेच उलट्या करू शकेल. व त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही काय बोलता त्याच्यावर तुमचं शरीर कार्य करत असतं. एकाच सूचनेला वेगवेगळ्या व्यक्तींकडून मिळालेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. वेगवेगळे लोक एकाच सूचनेला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात कारण त्यांच्या अंतर्मनाचा विश्वास किंवा प्रतिक्रिया करण्याची सवय वेगवेगळी असते. समजा एखाद्या सहप्रवाशाऐवजी तुम्ही जहाजाच्या एखाद्या सदस्याकडे जाऊन त्याला सांगितलं, अरे मित्रा, तुला बरं वाटत नाही असं दिसतंय. समुद्री यात्रेमुळे तुला उलट्या होतील असं वाटतंय का? तो खलाशी त्याच्या स्वभावावर तुमचं म्हणेन एक फालतू विनोद समजून त्याला सहज उडून लावेल किंवा रागानं तुम्हाला तिथून चालता व्हायला सांगेल. तुमच्या सूचनेचा त्याच्यावर काडी मात्र प्रभाव पडणार नाही. कारण त्याला माहीत आहे की समुद्र प्रवास त्याच्यासाठी रोजचाच आहे. त्यामुळे त्याला उलट्या होणं तर दूरच, पण साधी भीती किंवा आजारी पडल्याची भावना देखील त्याच्या मनात शिवून जात नाही. उलट त्याचा आत्मविश्वास दिसून येईल. शब्दकोशात सूचनेचा खूप छान अर्थ दिला आहे. एखाद्याच्या मनात काहीतरी भरवणं ही एक प्रकारची मानसिक प्रक्रिया आहे
ज्याद्वारे एखादा सुचलेला विचार किंवा एखादी कल्पना आपण त्या व्यक्तीच्या मनात भरवून तिला अंमलात आणली पाहिजे व ती मान्य केली जाते. मात्र लक्षात घ्या की बाह्य मनाच्या इच्छेविरुद्ध कोणतीही सूचना अंतर्मनावर छाप पाडू शकत नाही. तुमच्या बाह्य मनाला मिळालेल्या सूचना अस्वीकार करण्याची ताकद त्यांच्याकडे असते. वारंवार केलेल्या समुद्र यात्रेमुळे खलशाला समुद्र यात्रेच्या प्रवाशाची मुळीच भीती नसते. त्याला पूर्ण खात्री असते की त्याला तो आजार होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या त्या नकारात्मक सूचनेत त्याच्या मनात भीती जागवायची शक्ती येऊ शकली नाही. पण त्या आधीचा तो सहप्रवासी आधीच आजारी पडण्याच्या भीतीनं पछाडलेला होता. त्यामुळे तुम्ही दिलेल्या तुमच्या सूचनेनुसार परिस्थिती निर्माण झाली आणि तो आजारी पडला. आपल्या सगळ्यांच्या मनात कुठल्या ना कुठल्या गोष्टीचे खास असे भय असते. काही गोष्टींवर विश्वास असतो. या आंतरिक धारणा आपल्या जीवनावर राज्य करतात. तसं पाहिलं तर सूचनेत स्वतःचं असं काहीच सामर्थ्य नसतं. ती सूचना मानसिक स्तरावर स्वीकारल्यामुळे त्यात सामर्थ्य निर्माण होतं. त्या सूचनेला मान्यता दिल्याक्षणी आपल्या अंतर्मनाद्वारे तिचा स्वीकार केला जातो व त्या सूचनेबरोबर आपलं अंतर्मन कार्य करायला सुरुवात करत असतं. एवढं लक्षात ठेवा, मी माझा उजवा हात द्यायला तयार आहे असं आपण वाक्य घेऊ. तर त्यानुसार एक गोष्ट तुम्हाला सांगतो. बऱ्याच वर्षापूर्वी मी स्थापन केलेल्या कॅक्सन हॉलमधील लंडन टूथ फोरममध्ये मी एक वर्षे नियमित व्याख्यान दिली होती असे लेखक म्हणत असतात. तेथील डायरेक्टर डॉक्टर एव्हिलिन फ्लिटनं मला एका अशा माणसाबद्दल सांगितलं ज्याची तरुण मुलगी संधिवात आणि दुःखदायक त्वचारोग सोरायसिस या दोन्ही आजारांनी जवळजवळ पांगळी झाली होती. बरेच डॉक्टरी उपचार केले गेले पण कोणताच इलाज लागू पडला नाही. तो माणूस हताश झाला होता. तो स्वतःलाच नव्हे तर त्यांच्या मित्रांना वारंवार म्हणायचा, माझ्या मुलीला बरी झालेली पाहण्यासाठी मी माझा उजवा हात द्यायला तयार आहे. डॉक्टर फ्लिटनं सांगितल्याप्रमाणे ते कुटुंब एके दिवशी फिरायला बाहेर पडलं होतं. त्याच्या गाडीला अपघात झाला व त्या अपघातात त्या माणसाचा उजवा हात खांद्यांपासून वेगळा झाला. जेव्हा तो त्याच्यावरील उपचारानंतर हॉस्पिटलमधून घरी आला तेव्हा त्याला आढळून आलं की त्याच्या मुलीचे दोन्ही आजार बरे झाले होते. म्हणून तुम्ही अतिशय काळजीपूर्वक तुमच्या अंतर्मनाला केवळ अशा सूचना द्यायला हव्यात ज्या आजार बरं करतील, उत्थान करतील, आशीर्वाद बनतील आणि तुमच्या सगळ्या बाबतीत तुम्हाला प्रेरित करतील. लक्षात ठेवा, तुमचं अंतर्मन विनोद समजू शकत नाही. ते तुमच्या आदेशाच्या शब्दाचंच पालन करतं. एवढं लक्षात ठेवा. स्वयंसूचनांच्या माध्यमातून भीती कशी दूर पळवाल. मित्रांनो, ज्याप्रमाणे एखादी गोष्ट चुकीच्या वापरानं हानिकारक तर योग्य वापरानं फायदेकारक ठरू शकते त्याच प्रकारे स्वयंसूचनेच्या बाबतीत घडतं. स्वयंसूचना किंवा आत्मसूचना म्हणजे स्वतःला काहीतरी निश्चित व विशिष्ट गोष्ट ठामपणे सुचवणे असं असतं. व जॅनेट आर ही अत्यंत प्रतिभावंत तरुण गायिका होती. तिला एका रंगमंचाच्या नाटकात एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी आवाजाची चाचणी देण्यासाठी आमंत्रित केलं गेलं व ती तिच्या आवाजाची चाचणी द्यायला खूप उत्सुक होती. फक्त तितकीच स्वतःबद्दल भयंकर शांसकही होती. यापूर्वी तिनं 3 वेळा निर्देशकांपुढे गायली होती आणि वाईट रीतीनं अपयशी झाली होती. त्यामागचं कारण होतं अपयशाची भीती. तिचा आवाज मधुर होता पण ती स्वतःशीच म्हणत राहायची, जेव्हा माझी गायची वेळ येईल तेव्हा माझा आवाज भयानक असेल. मला कधीच ती भूमिका मिळणार नाही. ते मला पसंत करणार नाहीत. त्यांना या गोष्टीचंच आश्चर्य वाटेल की मी प्रयत्न करण्याची हिंमतच कशी केली. मी तिथे जाईन खरी पण मला माहीत आहे की मी अपयशीच ठरीन. याला अनैच्छिक स्वयंसूचना असं म्हणतात. तिच्या मनातील भीतीची भावना इतकी तीव्र झाली की ती वारंवार अंतर्मनावर त्या प्रकारच्या विचारांचे संस्कार इच्छा नसतानाही अजाणतेपणी करू लागली. तिच्या अंतर्मनानं या नकारात्मक विचारांच्या विनंतीचं रूपात स्वीकार केला व त्याप्रमाणे स्वयंसूचना प्रत्यक्षात आणण्यासाठी ते कामी लागले व त्यानं ते विचार वास्तवात आणले. या नकारात्मक स्वयंसूचनांच्या जागी सकारात्मक स्वयंसूचना देऊन ही तरुण गायिका तिच्या नकारात्मक स्वयंसूचनांच्या विळख्यातून सुटण्यात यशस्वी झाली. त्यासाठी ती दररोज 3 वेळा एका शांत खोलीत एकटीच जायची. एका आराम खुर्चीत डोळे बंद करून शरीर सैल सोडून आरामशीर बसायची. आपलं शरीर व मन शक्य तितकं स्थिर करायची. शारीरिक स्थिरता मानसिक निष्क्रियतेला प्रेरित करते आणि सूचनेसाठी मनाची ग्रहण क्षमता वाढवते. भीतीच्या सूचनेचा विरोध करण्यासाठी ती स्वतःशी पुन्हा पुन्हा म्हणायची, मी खूप सुंदर गाते, मी शांत, संतुलित, प्रसन्न, आत्मविश्वासपूर्ण आहे. प्रत्येक वेळी ती हे वाक्य सावकाश, शांतपणे व भावपूर्णरित्या 5 ते 10 वेळा म्हणायची. ती दिवसातून 3दा व झोपी जायच्या थोडा वेळ आधी असं करायची.
पूर्णपणे संतुलित आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण होण्यासाठी तिला 1 आठवडा लागला. त्यानंतर जेव्हा तो निर्णायक दिवस आला तेव्हा तिनं अतिशय चांगल्या प्रकारे चाचणी दिली आणि त्या भूमिकेसाठी तिची निवड नक्कीच झाली. मित्रांनो, तिची स्मृती कधी परत आली व कशी परत आली? एक 75 वर्षाची स्त्री होती. मी तुम्हाला त्यांची स्मृती कशी परत आली ते सांगतो. तिची गोष्ट आहे. मग त्या 75 वर्षाच्या स्त्रीची प्रत्येकासारखीच ती अधूनमधून काही बाई विसरायची, पण ती त्याकडे लक्ष द्यायची नाही. तिला तिच्या स्मरणशक्तीचा खूप अभिमान होता. पण हळूहळू जसं तिचं वय वाढू लागले तशी ती अशा विसळूपणाच्या घटकांचे लक्ष देऊ लागली आणि त्याबद्दल चिंता करू लागली. प्रत्येक वेळी ती काहीतरी विसरली ती स्वतःशीच म्हणायची, म्हातारपणामुळे माझी स्मरणशक्ती कमी कमी होत चालली आहे. अशा नकारात्मक आत्मसूचनेमुळे ती जास्तीत जास्त नाव आणि घटना विसरू लागली व हताश होऊ लागली. नंतर काही दिवसांनी सुदैवानं तिला जाणवलं की ती कशी स्वतःचं नुकसान करून घेत आहे. तिनं ती प्रतिक्रिया उलटवण्याचं ठरवलं. दिवसातून जेव्हा तिच्या मनात असा विचार यायला लागला की मी विसरळ होत चालले आहे, त्यावेळी ती स्वतःला थांबवायची. इतकंच नाही तर ती मुद्दाम त्याच्या उलट विचार करायची. दिवसातून अनेक वेळा ती सकारात्मक स्वयंसूचनाचा सराव करायची. ती स्वतःशी म्हणायची, आजपासून माझी स्मरणशक्ती सर्व प्रकारे सुधारत आहे. मला जे जे लक्षात ठेवणं आवश्यक असेल ते सगळं त्या त्या क्षणी व त्या त्या ठिकाणी मला नेहमीच आठवेल. मला सगळं स्पष्ट व नेमकं लक्षात राहील. मी ते आपोआप व सहज लक्षात ठेवू शकेन. मी ज्या वेळी जे आठवण्याचा प्रयत्न करेन ते सगळं स्पष्ट व योग्य रीतीनं माझ्या समोर उभं राहील. माझी स्मरणशक्ती रोज झपाट्याने सुधारत आहे. लवकरच माझी स्मृती यापूर्वी होती त्यापेक्षा अधिक चांगली होईल. या सर्व सूचनांचा परिणाम म्हणून तिची स्मृती 3 आठवड्यानंतर सामान्य झाली. लक्षात घ्या, ही अंतर्मनाची ताकद आहे. तुमच्या अंतर्मनात एवढी ताकद आहे, तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे व तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणली पाहिजे. मित्रांनो, स्वयंसूचनेच्या सहाय्यानं वाईट स्वभावावर केलेली मात हे लक्षात घ्या. त्यानुसार आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपल्या वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनात खूप अडचणी आलेली एक व्यक्ती माझ्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी आली, असे लेखक म्हणतात. समस्या होती ती त्याची सतत होणारी चिडचिड व रागीट स्वभाव. तो स्वतः देखील याबाबत चिंतित होता, पण इतर कोणी त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर तो जाम भडकायचा. तो स्वतःशी सतत म्हणायचा की प्रत्येकजण मला माझ्या स्वभावासंदर्भात टोचत आहे आणि मला त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करायला लागेल. या नकारात्मक आत्मसूचनेऐवजी त्यानं सकारात्मक स्वयंसूचना करावी असा सल्ला मी त्याला दिला. दिवसातून सकाळी, दुपारी आणि रात्री झोपी जाण्याअगोदर त्यांना स्वतःशीच पुन्हा पुन्हा म्हणायचे, यापुढे मी अधिक चांगला स्वभावाचा बनणार आहे. आता आनंद, सुख आणि प्रसन्नता ही माझ्या मनाची सामान्य स्थिती बनत चालली आहे. प्रत्येक दिवशी मी अधिकाधिक प्रेम करण्याजोगा आणि समजूतदार होत आहे. माझ्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांचीच मी प्रसन्नता व सदिच्छेने केंद्र बनून त्यांनाही माझ्या चांगल्या स्वभावाचा आनंद करीन. आणि ही आनंदी, उत्साही आणि प्रसन्न मनोदशा आता माझ्या मनाची स्वाभाविक व सामान्य स्थिती बनत आहे. ती उपकृत झाली आहे. एका महिन्यानंतर त्याच्या पत्नीच्या व सहकाऱ्यांच्या लक्षात आलं की आता त्याच्यासोबत काम करणं किती सोपं झालं आहे. म्हणून मित्रांनो, याच्यावरून ठरतं की अंतर्मनात किती ताकद आहे. बाह्य सूचनेबाबत काही मुद्दे. युगायुगांपासून मानवजातीच्या विचारात व समाज जीवनात सूचनाशक्तीचं फार मोठी भूमिका पार पडली आहे. राजकीय वंश, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक रूढी परंपरा हे सर्व बाह्य सूचन क्षमतेमुळेच बहाराला आलं आहे. बाह्य सूचना म्हणजे इतर व्यक्तींनी दिलेली सूचना. स्वयंसूचनाच्या माध्यमातून आपण स्वतःला नियंत्रित व शिस्तीशीर बनवू शकतो व त्याचप्रमाणे ज्यांना मनाचे नियम माहीत नाहीत अशांना आदेश देऊन यांना ताब्यात ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग घेऊ शकतो. सर्जनात्मक स्वयंसूचना हे जितकं अद्भुत व अलौकिक आहे तितकंच नकारात्मक रूपात स्वयंसूचना म्हणजे मनाच्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये सर्वात जास्त विध्वंसक प्रकार आहे. त्यांची परिणती दीर्घकाळ टिकणारी आहे व या यातनेत अपयशात, दुःखात, आजारपणात आणि विध्वंसात होऊ शकते. यापैकी मिळालेल्या सूचनांचा तुम्ही स्वीकार केला आहे का? मित्रांनो, आपण जन्मलो त्या क्षणापासून आपल्यावर सतत नकारात्मक सूचनांचा भडियार होत असतो. त्याचा विरोध कसा करायचा ते माहीत नसल्यानं आपण नकळत त्यांच्या अंतर्मनाद्वारे स्वीकार करतो व त्यांचा प्रत्यक्षात अनुभव घेत नसतो. आता मी तुम्हाला नकारात्मक सूचनांची काही उदाहरणं सांगतो. तुला जमणार नाही, तू काहीच कामाचा नाहीस, तू हे करू नकोस, तू अपयशी होशील, तुला संधी मिळणार नाही, तू पूर्णपणे चुकीचा आहेस, त्याचा काही उपयोग नाही, तुम्हाला काय माहीत आहे हे महत्त्वाचे नाही, जर तुमची कोणाशी ओळख आहे हे महत्त्वाचे आहे,
जगाचा विनाश होत आहे. काय फायदा, कोणाला कशाची पर्वा नाही. इतके प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही. आता तुमचं वय झालं. गोष्टी गोष्टीत जास्तीत जास्त वाईट होत जात आहे. जीवन म्हणजे अंतहीन रडगा गाडगे व अशा प्रकारे रडगडत चालला आहे. प्रेम फक्त पक्ष्यांसाठीच उरला आहे. तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. सावधानी बाळगा, तुम्हाला एखादा महाभयंकर आजार होईल. कोणाचाच भरोसा उरला नाही. अशा प्रकारच्या बाह्य सूचना ऐकून त्यांचा स्वीकार केल्यानं त्या खऱ्या ठरण्याच्या तुम्ही साथ देता. लहानपणी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व जवळच्या व्यक्तीने सतत दिलेल्या सूचनांबाबत तुम्ही असहाय्य असता. अजून चांगले काय आणि वाईट काय याची जाणीव व जाण तुम्हाला नसते. बाह्यमन आणि अंतर्मन दोन्ही तुमच्याबाबत एक असं रहस्य होत जातं ज्याबाबत तुम्ही विचार देखील करू शकत नव्हता. म्हणून लक्षात ठेवा, भूतकाळात तुमच्या अंतर्मनावर निर्माण झालेल्या नकारात्मक विचारांचे संस्कार तुम्ही योग्य सूचना देऊन बदलू शकता. यासाठी तुम्हाला पहिले पाऊल हे उचलावे लागेल. तुमच्यावर परिणाम करणाऱ्या बाह्य सूचनांबाबत तुम्ही जागरूक व्हायला हवं. तर तुम्हाला जर त्यांना पडताळून पाहायचं नाही तर ते तुमच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनातील अपयशाला कारणीभूत ठरणारी परिस्थिती निर्माण करू शकतात. या उलट रचनात्मक सोयीसूचना तुम्हाला अशा नकारात्मक शाब्दिक सूचनांच्या भाडीमारापासून मुक्त करतात. तुमचं जीवन समृद्ध आणि यशस्वी होण्यासाठी ते तुम्हाला सहाय्य करत असतात. म्हणून तुम्ही त्यांना नक्कीच सहाय्य केलं पाहिजे. तुम्ही नकारात्मक सूचनांचे निराकरण कशा प्रकारे करू शकता. आज टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात तुम्हाला दररोज भीती वाटते व चिंता, निरर्थकता, काळजी व जवळ येणाऱ्या प्रलयाच्या घाबरवणाऱ्या बातम्या आढळून येतील. जर तुम्ही त्यांचा स्वीकार केला, त्यांना ग्रहण केलं, तर ते भीतीदायक विचार तुमच्या जगण्याची इच्छा नष्ट करू शकतात. एकदा तुम्ही हे ठरवलं की अशा सूचनांचा स्वीकार करायचंच नाही, की लगेच तुमच्या अंतर्मनाला सर्जनात्मक स्वयंसूचना देऊन व अशा साऱ्या विनाशक कल्पनांचे निराकरण करण्याची ताकद तुमच्यात निर्माण होते. इतरांनी तुमच्यावर लादलेल्या नकारात्मक विध्वंसक सूचनांच्या दडपणाखाली जायची काहीच आवश्यकता नाही. आणि या नकारात्मक सूचनेमुळे आपल्यापैकी सगळ्यांना, ज्यांच्यामुळे आपल्या बालपणात व किशोरावस्थेत व प्रौढ वयात बरंच काही सोसावं लागलं असेल व त्यानुसार तुम्ही जर मागं वळून बघितलं तर तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल की तुमच्यावर अशा असंख्य नकारात्मक सूचनांना अविरत विश्वास वर्षाव करणारे दुसरे तिसरे कोणी नसून तुमचेच पालक, मित्र, नालायक आणि शिक्षक तर इतर जवळचे लोक हे तुम्हाला सांगितल्या गेलेल्या गोष्टींचा अभ्यास करा आणि त्यांच्यात दडलेल्या भरपूर काही अर्थाचं विश्लेषण करा. त्यातून तुम्हाला आढळेल की त्यांच्यापैकी बऱ्याच सूचना म्हणजे तुमच्या भीती निर्माण करून तुमच्या मनावर नियंत्रण ठेवणं एवढाच हेतू त्यांच्या मागे दडलेला असतो. म्हणून त्यामुळे तुम्ही पण नियंत्रण ओढून घ्या व त्यानुसार कार्य करत राहा. मित्रांनो, सूचना जीव घेण्या कशा ठरल्या. दूरवर असलेल्या भारताच्या काचेच्या गोळ्यात पाहून भविष्य सांगणाऱ्या महिलेकडं माझे एक दूरचे नातेवाईक गेले. त्यांनी तिला त्याचे भविष्य पाहायला सांगितलं. तिने सांगितलं की त्या गृहस्थांच्या हृदयाची अवस्था फार वाईट आहे व ते येत्या महिन्यात पदेला मरणार. हे ऐकून ते माझे नातवल व नातलग स्तब्ध झाले. त्यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना बोलावून घेतलं व हे भविष्यकथन केलं व त्यांच्या वकिलाला भेटून त्यांचं मृत्यूपत्र अद्ययावत करून घेतलं. जेव्हा मी त्यांच्याशी बोलून त्यांच्या या भविष्यकथनावरील विश्वास दूर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मला कळले व म्हणाले की भविष्यतेच्या महिलेला परलौकिक ज्ञान आहे. तिच्याजवळ गेलेल्या लोकांचे ती अति भले किंवा तितकेच वाईटही करू शकते. त्यांच्या तिच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसलेला होता. 1 महिन्यापूर्वी आनंदी, निरोगी, उत्साह आणि व जोशपूर्ण असलेले गृह जसजशी व प्रतिपदा जवळ येऊ लागली तसतसे अनेक अलिप्त होऊ लागले. आता ते जणू अगदी अपंग झाले होते. भविष्यकथनाच्या दिवशी त्यांना प्राणघातक हार्ट अटॅक आला. ते स्वतःच त्यांच्या मरण्याचे कारण होते हे न कळू ते मृत्यू पावले. लक्षात ठेवा, तुमच्या मृत्यूची जबाबदार नक्कीच तुम्हीच आहात. 1 महिन्यापूर्वी आनंदी, निरोगी आणि उत्साह व जोशपूर्ण असलेले गृहस्थ जसजशी प्रतिपदा जवळ येऊ लागली तसतसे ते अधिक अलिप्त होऊ लागले. म्हणून लक्षात ठेवा, त्यानुसार कार्य करत राहा आणि तुमच्या अंतर्मनाची शक्ती जाणून घ्या. याच घटनेच्या माध्यमातून आपलं अंतर्मन कसं कार्य करतं ते आपण आता नक्कीच पाहूया. आता आपण अंतर्मन कसं कार्य करतं या माहितीच्या आधारे या घटनेकडे पाहू. व्यक्तीचं बाह्यमन ते जे काही मान्य करतं, अंतर्मन त्याचा स्वीकार करून त्यानुसार कार्य करत असतं. जेव्हा माझे नातलग त्या भविष्यतेच्या महिलेकडे गेले तेव्हा ते सूचनक्षम अवस्थेत होते. तेव्हा त्यांना एक नकारात्मक सूचना दिली
आणि त्यांनी ते स्वीकारलं. ते अस्थिर झाले. येणाऱ्या प्रतिपदेला ते मरणार आहेत या गोष्टीवर त्यांची श्रद्धा ठेवली व सतत त्या गोष्टीचं मनन करत राहिले. त्यांनी इतर सर्वांना तसं सांगितलं आणि स्वतःच्या अंताची तयारी केली. स्वतःच्या मरण्याची ही त्याची स्वतःची भीती व अपेक्षा त्यांच्या अंतर्मनात खरं मानली. ते स्वीकारली व त्याचं मरण ओढवून आणलं. खरं तर भविष्य वर्तमानाच्या त्या रात्रीत कुठलीही अफाट शक्ती नव्हती आणि तिनं सूचित केलेली भविष्यवाणी खरं करण्याचं सामर्थ्य तिच्या सूचनेत अजिबात नव्हतं. जर त्यांना मनाचा कार्याचा नियम माहीत असता तर त्यांनी त्या नकारात्मक सूचनेला सगळं नकार दिला असता व तिच्या शब्दाकडे मुळीच लक्ष दिलं नसतं. जर त्यांना विचार करा माहीत असतं की त्यांचे विचार व भावना त्यांच्या नियंत्रण करतात तर ते जगण्याच्या खटपटीला लागले असते. असं झालं असतं तर त्या स्त्रीची भविष्यवाणी ही हवेत विरून गेली असती. स्वतःला मुळीच हानी करून न घेता त्यांची जी भविष्यवाणी सूचना सहज फोनला ठरलेली असते. उलट पुरेशा जाणीवेच्या व ज्ञानाच्या अभावी त्यांनी स्वतःला मरणाला आमंत्रण दिलेलं असतं. म्हणून इतरांनी केलेल्या सूचनात त्यांची स्वतःची कधीच काही ताकद नसते. तुम्हीच त्या विचारांना महत्त्व देऊ शकता, शक्तिशाली बनवता. तुम्ही त्या सूचनेला मानसिक संपत्ती दिली. त्या विचाराला स्वीकारणं म्हणजे सूचना तुमचा स्वतःचा विचार करून जाते आणि मन तुमचं अंतर्मन त्या विचाराला साकार करायला झटू लागतं. मित्रांनो, निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे हे लक्षात कायम असू द्या. मग जीवनाला तुम्ही कुठपर्यंत घेऊन जाता हे बघा. कारण जीवनामध्ये भगवंताचे नामस्मरणही तेवढेच महत्त्वाचे आहे आणि भगवंतावर विश्वास ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. तुम्ही नामजप केला आणि नामावर विश्वास ठेवला तर भगवंत तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही व तुमच्या संकटाच्या काळात तुमच्या पाठीशी नक्कीच उभा राहील. तर मित्रांनो, तुम्ही फक्त नामजप करा, भगवंत तुम्हाला सर्व काही देईल आणि नामावर विश्वास ठेवा. फक्त एवढंच करा. मित्रांनो, आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट खूप मला पुढे घेऊन जातो व मोटिवेट करत असतो. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.